नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमो किसान सन्मान निधीचा 8वा हप्ता म्हणजेच नमोचा तुमचा जो हप्ता होता तो 8वा हप्ता ₹2000 हा 25 तारखेला मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या खात्यावर जमा झालेला आहे. मी 3 दिवसा अगोदर व्हिडिओ बनवला होता की 25 तारखेला तुमचे पैसे नमो शेतकरीचे तुमच्या खात्यावर येणार आहेत. ते 25 तारखेला बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधार संलग्न असलेले बँकेचे जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही ₹2000 रक्कम जमा झालेली आहे. ह्याच संदर्भात हा प्रस्तुत व्हिडिओ आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा. आणि त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमच्या शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला अद्यापही लाईक सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या. व माझ्या डाव्या साईडला जी काही बेल आयकॉनचं बटन दिसतंय त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला शेती व पीक विम्याच्या संदर्भात नवीन नवीन अपडेट तुमच्या मोबाईलपर्यंत सर्वात लवकर पोहोचून जातील. तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुमचा PM किसानचा जो 8वी इन्स्टॉलमेंट होती ती ₹2000 तुमच्या 25 तारखेला खात्यावर जमा झालेली आहे. पण आधार संलग्न असलेल्या शेतकऱ्यांनाच, म्हणजे बाकी जे शेतकरी होते त्यांचं जे लिंक झालेलं नाही त्या शेतकऱ्यांना अद्यापही पैसे भेटलेले नाहीत. त्यांना कधी भेटणार? पैसे त्यांनाही भेटणार आहेत, पण त्यासाठी तुम्हाला आधी ते आधारचं बाकी तुमचे जे पेंडिंग राहिलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लवकरात लवकर पार पाडून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा बऱ्याचशा भागामध्ये मेन पाहायला गेलं तर आपला कंटेंट हा परभणी, नांदेड म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राचा थोडासा भाग ह्याच एरियापुरता मर्यादित आहे. म्हणजे मुंबई असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर त्या साईडचा तेवढा डाटा आपण कव्हर केला जात नाही, कारण ज्या भागातला डाटा येतो त्या डाटाच्या नुसारच मला व्हिडिओ बनवावा लागतो. तर ह्याच्या संदर्भातची ही अपडेट होती. म्हणजे एवढी रक्कम तुमच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. आता बघा ह्यामध्ये पाहायला गेलं तर काल 25 तारखेला परभणी, नांदेड, हिंगोलीच्या बऱ्याचशा भागामध्ये, आता हिंगोलीच्या कळमनुरी असेल, शिरडशहापूर असेल, औंढा नागनाथ असेल, त्याचबरोबर जवळा बाजार असेल, इथल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आपल्यापर्यंत मेसेज आलेले आहेत की बाबा माझ्या खात्यावर ₹2000 जमा झालेले आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे. त्याचबरोबर परभणीमध्ये असेल, परभणीमध्ये पालम असेल, पूर्णा तालुका असेल, त्यानंतर जिंतूर असेल, जिंतूर झाल्यानंतर पूर्णेच्या आसपासचा भाग म्हणजे जिथे पिंपळगाव आहे, ह्या बऱ्याचशा भागामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ₹2000 जमा झालेले आहेत. त्याचबरोबर नांदेडमध्ये वारंगा असेल, त्याचबरोबर नांदेडच्या आसपासचा जो काही भाग आहे, म्हणजे एक्झॅक्ट मला गावांची यादी नांदेडच्या लक्षात नाही, पण ह्या भागामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. पैसे तुमच्या जरी खात्यावर जमा झाले नसतील तर एकदा कृपया बँकेत जाऊन स्वतः तुम्ही चेक देखील करू शकता, कारण काही शेतकऱ्यांना पैसे तर पडत आहेत पण बँकेचा मेसेज हा लेट येत आहे. त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही बँकेत जाऊन तुमची जी काही प्रोसेस आहे ती कंप्लीट करून घ्या. ह्या व्यतिरिक्त बाकी जी पीक विम्या संदर्भाची जी अपडेट आहे ती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दिलेलीच आहे. ह्याच्यानंतर देखील जी काय अपडेट येणार आहे, बाकी अजून 2 ते 3 जिल्ह्यांची अपडेट आहे ती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर मी सांगितलेली जी माहिती होती ती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल व्हिडिओला लाईक करा. आणि मी 25 तारखेला म्हणलं होतं 25 तारखेलाच पैसे जमा झालेले आहेत, तुम्हाला खोटं वाटत असेल तुम्ही जाऊन चॅनलवरती व्हिडिओ चेक करू देखील शकता ह्याच्या संदर्भात तुम्हाला पुरावा म्हणून. तर ही नमोच्या हप्त्याविषयीची थोडीशी छोटीशी अपडेट होती. ती अपडेट मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगितलेली आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलशी जोडून राहण्यासाठी सबस्क्राईब करा. तर भेटूया अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.